शिवसेना युपीटीचे विजयी नगरसेवक हे मातोश्रीवर गेलेले आहेत। विजयी उमेदवारांचं ठाकरे अभिनंदन करणार आहेत। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचे 65 उमेदवार विजयी झालेत। मनसेचे विजयी नगरसेवक शिवतीर्थवर पोहोचलेत। राज ठाकरे सहकुटुंब या विजयी नगरसेवकांचं अभिनंदन करणार आहेत। तर ठाकरेंचे विजयी नगरसेवक मातोश्रीवर दाखल झालेत आणि मनसेचे विजयी नगरसेवक हे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। आज ठाकरेंकडून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे, त्यांचं अभिनंदन केलं जाणार आहे आणि त्यांचा सत्कारही केला जाणार आहे। कडवी झुंज महायुतीला भाजपला या ठाकरेंनी दिलेली आहे। मनसेना आणि शिवसेनेला युपीटीनं दिलेली आहे आणि त्यामुळे जे विजयी नगरसेवक आहेत त्यांचं अभिनंदन केलं जाणार आहे आणि त्यासाठी त्यांना मातोश्रीवर बोलवलेलं आहे। शिवसेना युपीटीचे नगरसेवक मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि मनसेचे नगरसेवक शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। तर मनसेचे विजयी उमेदवार नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। पाहूयात। सध्या मी आहे शिवतीर्थच्या बाहेर आणि शिवतीर्थच्या बाहेरचा हा माहोल आपण बघतो आहोत की मनसेचे जे विजयी उमेदवार होते जे आता नगरसेवक झालेले आहेत। सगळे नगरसेवक आज राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे त्यांची भेट देखील घेतील। त्यांना काही कानमंत्र सुद्धा देण्याची शक्यता आहे, कारण इथून पुढे आता महापालिकांमध्ये मनसे कशा पद्धतीने कारभार करेल, कशा पद्धतीने आपला मुद्दा ठेवेल याबाबतचा कानमंत्र आज राज ठाकरेंकडून या नवनिर्वाचित झालेल्या नगरसेवकांना मिळण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत यशवंत किल्लेदार आहे। यशवंत किल्लेदार यांनी दादरचा गड राखलेला आहे। खरं तर यशवंतजी तुम्हाला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंचं हृदय आहे आणि ते तुम्हाला सांभाळायचं आहे। हृदय जिंकले उद्धव ठाकरेंचं आणि राज ठाकरेंचं सुद्धा। दोघांचंही हृदय मी जिंकलेलं आणि ते मी पुढेही सांभाळेन, नक्कीच सांभाळेन। मात्र आता ह्या निकालानंतर विश्लेषणाला सुरुवात झालेली आहे। मनसेच्या अधिक जागा येऊ शकल्या असत्या असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। जवळपास त्यांना 20 जागांची अपेक्षा होती। परफॉर्मन्स कमी पडलाय मनसेचा असं सुद्धा त्यांना कदाचित सुचवायचं आहे। नाही, असं काही नाही आहे। आमच्याकडून आम्ही आमचे चांगले प्रयत्न केलेत, पण विरोधकांनी ज्या पद्धतीने निवडणूक यंत्रणा हातात घेऊन निवडणूक लढवली त्याचं नक्कीच आम्हाला नुकसान झालं आणि पैशाचाही मोठ्या प्रमाणात वापर झाला। तर एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर कधी कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला यापूर्वी झाला नव्हता। तो मोठ्या प्रमाणात झाला। सगळ्या यंत्रणा हाताशी धरून म्हणजे नाकेबंदी करायचा प्रयत्न झाला। म्हणजे फेअर निवडणूक लढवली असती तर नक्की आम्हाला आमच्या सीट्स चांगले आले असते। मात्र काँग्रेसमुळे फटका बसला की फायदा झाला याचं विश्लेषण आता केलं जात आहे। संजय राऊतांचं म्हणणं आहे की काँग्रेसची स्ट्रॅटेजी योग्य होती, त्याचा फायदा त्यांना झाला। मात्र जर काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून लढली असती आणि मनसे केवळ आम्हाला नको म्हणून काँग्रेसने जी युती केली नाही आणि स्वतंत्र लढली, काँग्रेसच्या जागाही त्यामध्ये बऱ्यापैकी आल्या, तर याचं विश्लेषण कसं करताय मनसेच्या दृष्टीने? जर काँग्रेस आघाडीमध्ये असती तर दोघांनाही फायदा आला, काँग्रेसलाही अधिक फायदा आला असता आणि आघाडीच्या घटक पक्षांनाही फायदा आला असता। परंतु त्यांचे काही लॉजिक्स असतील किंवा त्यांच्या पक्षाची काही लाईन असेल त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतला होता। पण एकत्र असते तर नक्की दोन्ही साईडला फायदा झाला असता। काँग्रेसला सत्ता समीकरणासाठी किंवा आता विरोधी बाकांवर जरी बसण्याची वेळ आलेली असली तरी सुद्धा विरोधी बाकांवरती काँग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न होणार का? तुमच्या बाजूने तुम्हाला काँग्रेसच्या सोबत जायला काही अडचण वाटते का? कारण शेवटी आता असं आहे की जर समोर महायुतीची सत्ता असेल तर तुम्ही विरोधी बाकांवर असणार आहात। नाही, हे काँग्रेस जर स्वतःहून जर येत असेल बरोबर तर घ्यायला काय हरकत आहे। पण अल्टिमेटली तो निर्णय उद्धव साहेब राजसाहेब घेतील, नो डाऊट। पण मला वाटतं एक सर्व विरोधी पक्षांनी ही जी काही आभासी महाशक्ती आहे, खोटी महाशक्ती, याच्या विरुद्ध एकत्र यायला पाहिजे, हे नक्की। शिंदेंनी परतीची वाट धरली तर त्याचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात ना, मी काय बोलणार त्यावर। साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलेलो आहे। आज 19 वर्षाच्या इतिहासामध्ये महानगरपालिका झाल्यापासून नवी मुंबई महापालिकेमध्ये मनसेचा एकही नगरसेवक नव्हता। तो जो आकडा फोडायची जी इच्छा होती पक्षात आल्यापासून ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे। आज साहेबांच्या चरणी माझं जे सर्टिफिकेट आहे ते मी अर्पण करणार आहे आणि माझी निष्ठा ही त्यांच्या जी माझी निष्ठा आहे ती त्यांच्या समर्पित करण्यासाठी मी आलेलो आहे। विजयी उमेदवार नवनिर्वाचित असणारे नगरसेवक यांची गर्दी शिवतीर्थावर झालेली आहे आणि राज ठाकरे कोणता कानमंत्र या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना देत आहेत, इथून पुढे महापालिकांमध्ये कशा पद्धतीने मनसेचा मुद्दा हा मांडला जाईल हे भविष्याच्या काळात आपल्याला कळेलच। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।